दर्शक हो नमस्कार. महाराष्ट्राचा आखाडामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज सकाळपासून आपण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची अपडेट आपल्याला द्यायला सुरुवात केली आहे. आज 8 जुलै सायंकाळी 6च्या माहितीनुसार उजनी धरणात झपाट्याने पाणी पातळीची वाढ होत आहे. आज सकाळी उजनी धरणात 5% पाणीसाठा होता. आता सायंकाळी त्यामध्ये वाढ झाली असून सायंकाळी 6च्या माहितीनुसार जवळपास 16.31% धरण भरले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. सध्या उजनीच्या घाटमाथ्यावर चांगला पाऊस आहे. दौंड येथील नदी मोजमाप केंद्रावर पाण्याची पातळी 502.470 मीटर असून उजनीत येणारा विसर्ग 1,92,892 क्युसेक इतका आहे. काल दौंड येथून जवळपास 1.5 लाखाहून अधिकचा विसर्ग उजनीत येत होता. मात्र तो आज जरी कमी झाला असला तरी खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस सुरू असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मुळा नदीकाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच खडकवासला धरणातील पाणी आपल्या उजनी धरणात येत आहे. त्यामुळे नागरिकात आनंदाचे वातावरण आहे. आज सायंकाळी 6च्या अपडेटनुसार जलाशयातील पाण्याची पातळी 492.215 मीटर आहे. पाणी विस्तार क्षेत्र 220.23 चौरस किमी असून एकूण पाणी साठा 2050.22 दशलक्ष घनमीटर आहे. म्हणजेच 72.39 TMC इतका आहे. उपयुक्त पाणीसाठा हा 8.74 TMC आहे. सध्या उजनीतून कालवा बोगद्यासाठी कोणतेही पाणी सोडण्यात आले नाही. अशाच प्रकारचे उजनी अपडेट पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचा आखाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.